हॅलो गाईज, तर सलोनी नागमुळे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मी खूप दिवसानंतर व्लॉग टाकते आहे. तर बिकॉज मी थोडं कामामध्ये बिझी होते अँड मला जमत नव्हतं आणि आता जमतं आहे, म्हणजेच मी गावाकडे आली आहे म्हणून मी टाकते आहे. तर गावाकडे आल्यानंतर मी 2 दिवस झालं गावाकडे आली आहे, बट मी व्लॉग शूटच नाही केला. शब्द अडकतात, थोडं घ्या समजून, नवीनच आहे ना अजून. तर आज आम्ही आलो आहे आमच्या शेतामध्ये म्हणजे आमच्या नाही तर माझ्या मामाच्या शेतामध्ये. आणि मामाच्या शेतामध्ये मीच एकटी नाही तर माझ्या घरचे पण आलेत, म्हणजेच माझी माऊ, माझ्या 2 माऊ, माझी मम्मा आणि माझी आजी. आणि आम्ही आज आलो आहे खास एका कामासाठी, ते म्हणजे भाजी तोड म्हणजे रानभाजी. जर तुम्ही खाल्ली असेल तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही खाल्ली आहे का नाही खाल्ली. तर आता आमची शोध चालू. मी भाजी तोडायला नाही आले, म्हणजे माझ्या घरचे आले, मी नाही तोडू शकत, मला माहितीच नाही कसली असती. हां, खाण्यासाठी मी आहे पुढं, पण माहितीच नाही तोडायची कुठली. गाईस, तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये जाऊन काय काय करता ते नक्की सांगा. म्हणजे आमच्या घरचे खूप काही करतात, मी सांगू शकत नाही. बट माझी आई आहे आणि आई आमची बघा काय करते. आई इकडे बघ, इकडे बघ. हां, माझं काढू नको, की तुझंच काढणार आहे. इकडे माझी मोठी माऊ आहे पण महाग आहे. आणि इकडे माझी मम्मा इकडे बघ, माऊ इकडे बघ, मोठी माऊ. यांची शोध फक्त रानभाजीसाठी चालू आहे, पण ह्यांना भेटतच नाही. अरे काय करणार यार, नशीबच गांडू. तर त्याला काय करणार पांडू, अशी आमच्यासोबत गत झाली. तर भेटेल, मी तुम्हाला दाखवते कशी असती. तर तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा तुम्ही खाल्ली आहे का नाही. मध्ये फक्त आमचे पाय मोकळे करून घेण्यासाठी आलो होतो. आम्ही काय भाजी खोडणार नाही आहे, म्हणजे तोडणार पण नाही आहे. भाजी भेटली तर तोडणार, भाजी भेटतच नाही आहे. आणि ह्यांचं चालू आहे काय, ह्यांचं शेतामध्ये पीक वाफलं का नाही ते बघणं चालू आहे. थोडं पीक वाफलं आहे. तुमच्या इकडे पीक वाफलं की नाही ते सांगा. आणि तुमच्या इकडे पाऊस आहे का नाही ते पण सांगा. आमच्या इकडे पाऊसच नाही आहे, काय करणार. त्या माऊला खूप सारी भाजी भेटली आहे. माझ्या मम्मीनी, माऊनी, मोठ्या माऊनी आणि आईनी खोडलेली भाजी आहे. थांबा दाखवते कशी असते. तुमच्या इकडे पण आहे का तसं ते सांगा. माऊ भाजी बघू, हे अशी असते भाजी. आम्ही निघालोय घराकडं, घरी जाईन मग तिथली. तर मित्रांनो, व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे एकदा कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझे व्लॉग्स आवडत असतील तर तेही सांगा, म्हणजे मी माझे व्लॉग्स कंटिन्यू करेन. थँक्यू.